लोकप्रतिनिधी सैनिक समाज पार्टीचे महाराष्ट्रातून लोकप्रतिनिधी निवडले गेले आहेत। मी अहमदनगरचा लोकप्रतिनिधी झालेलो आहे। अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून मला 1104 सज्जन, धैर्यवान, निर्भीड, सुशिक्षित, इमानदार मतदारांनी मतदान करून मला लोकप्रतिनिधीची पदवी बहाल केलेली आहे। त्याचप्रमाणे आमचे शिरूर मतदारसंघातील तुकाराम डफळ, जळगावचे ईश्वर मोरे साहेब, नाशिकच्या सौ जयश्रीताई पाटील, पुणे शहरातील कर्नल सुरेश पाटील आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील सुरेश शिंदे साहेब हे एकूण 15,000 मतदान घेऊन लोकप्रतिनिधीची पदवी मिळवलेली आहे। लोकप्रतिनिधी महाराष्ट्रातील जनतेने 15,000 याची सुरुवात झालेली आहे। याची 15 कोटीमध्ये कन्व्हर्शन होऊ शकतं, कारण सुरुवात ही 15,000 केलेली आहे। त्यामुळे लोकप्रतिनिधी ही उपाधी सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांनी मिळवलेली आहे। आता ही जी सुरुवात आहे ही दमदार सुरुवात आहे, कारण ह्या सैनिक समाज पार्टीचा उद्देशच आहे की भारतातील जनता सज्जन, देशभक्त, इमानदार उमेदवाराला निवडून देऊ इच्छिते, परंतु त्यांना आजपर्यंत कोणताही मार्ग सापडला नव्हता। इमानदार, देशभक्त नागरिक उमेदवारी करत नव्हता, परंतु सैनिक समाज पार्टीने हे युग बदललेलं आहे। ह्या युगामध्ये सैनिक समाज पार्टीने सुरुवात केलेली आहे की इमानदार, देशभक्त, सुशिक्षित, टॅलेंटेड उमेदवाराला महाराष्ट्रातील जनता नक्की मतदान करणार आहे। गुड स्टार्ट इज हाफ डन। त्यामुळे ह्या लोकसभेच्या निवडणुकीमधला जो रिझल्ट आहे, सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना समाजाने लोकप्रतिनिधी उपाधी दिलेली आहे। हिचा परिणाम येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 100% होणार आहे। म्हणून या महाराष्ट्रातील जनता, 13 करोड जनता या महाराष्ट्रातून आमदारकीसाठी 288 पैकी कमीत कमी जास्तीत जास्त 200+ लोकप्रतिनिधी नेमणार आहेत आणि तेच लोकप्रतिनिधी आमदार, खासदार होऊन या देशाचं राजकारण बदलणार आहे। कारण देशामध्ये लीडरशिप ही आम समाजातून नव्हती, ती आता आम समाजातून सुरू झालेली आहे। सैनिक समाज पार्टीने ती सुरुवात केलेली आहे। म्हणून आम समाजातील नागरिक, सुशिक्षित नागरिक, देशभक्त नागरिक, इमानदार नागरिक, टॅलेंटेड नागरिक हा उमेदवार होणार आहे आणि त्याला आम समाजातील सुशिक्षित मतदार, इमानदार मतदार, धैर्यवान मतदार निवडून देणार आहेत। ही एक सुरुवात आहे। म्हणून ह्या मी लोकप्रतिनिधी झालो। अहमदनगरमधून मला 1104 सज्जन मतदारांनी मतदान दिलं, त्यांचे खरंच धन्यवाद। आणि महाराष्ट्रातून 15,000 मतदान सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना देऊन त्यांना लोकप्रतिनिधी उपाधी दिल्याबद्दल सर्व 15,000 मतदारांचे धन्यवाद। भारत वर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। सैनिक समाज पार्टीचा विजय असो।